तर बंगळुरूमध्ये 80 रुपये देऊन मतदारांची नावं हटवण्यात आली। कथित मत चोरी प्रकरणी नेमलेल्या एसआयटी तपासातून हे निष्पन्न झाले। या प्रकरणी 6 जणांवर संशय व्यक्त करण्यात आलाय। आळंद मतदारसंघात संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून नावं हटवण्याचा प्रयत्न झाल्याचं तपासातून समोर आलंय। कर्नाटकमध्ये पर वोट डिलीट 80 रुपये, 80 रुपयामध्ये एक वोट डिलीट केलं जातं। अशा पद्धतीनं हजारो मतं कर्नाटकातील मतदार यादीतून वगळण्यात आली। महाराष्ट्रामध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला लावला जातो, कारण तीच एजन्सी जी कर्नाटकात काम करत होती या सगळ्या घोटाळ्यावर, तीच एजन्सी भारतीय जनता पक्ष आणि मिंदेच्या लोकांनी अशा एकूण 6 एजन्सी त्यांनी लावलेल्या आहेत। त्यांना हवी असलेली नावं मतदार यादीत टाकायची आणि जिथे आम्हाला मतदान होऊ शकेल त्या भागातली मतं गाळायची। म्हणून तर ते सांगतायत ना की आमचाच महापौर होईल, आणि त्यांचे ब्रँड अँबॅसेडर कोठारे।